आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। पॉली हाऊसमध्ये 2 रंगी शिमला मिरचीची लागवड। शेतकरी गव्हाणे यांना शासनाची योजना ठरली लाभदायक। इगतपुरी शासनाच्या विविध कृषी विषयक योजनेचे सकारात्मक परिणाम साध्य होताना दिसत असून शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावत असल्याचे दिसत आहे। इगतपुरी तालुक्यातील कुर्हे गावचे शेतकरी कचरू गव्हाणे यांनी शासनाच्या NHM योजनेचा लाभ घेऊन 45 गुंठे पॉली हाऊसमध्ये ठिबक सिंचनाच्या माध्यमातून लाल पिवळ्या शिमला मिरचीची यशस्वी लागवड करीत आर्थिक उन्नती साधली असून प्रगतीचा मार्ग सुकर बनलाय। विशेष म्हणजे 2013 पासून ही आधुनिक शेती करीत या कालावधीत इगतपुरी तालुक्यात त्यांचा पहिलाच प्रयोग ठरला होता। दरवर्षी त्यांची शिमला दिल्ली मुंबई येथे विक्रीला पाठविली जाते। यावेळी इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपकृषी अधिकारी किरण सोनावणे, सहाय्यक उपकृषी अधिकारी हरीश चव्हाण यांनी पॉली हाऊसला भेट देऊन शेतकऱ्यांचे कौतुक केले। शासनाच्या योजनेमुळे फायदा झाल्याचे गव्हाणे यांनी सांगितले। त्यांनी बारामती येथून 11,000 झाडे आणून पॉली हाऊसमध्ये शिमला मिरचीची 2 टप्प्यात लागवड केली होती। 15 दिवसात 2 रंगी शिमला मिरची विक्रीला येईल असे त्यांनी सांगितले। यापूर्वी त्यांनी 9 वर्ष गुलाब शेती करून उत्पन्न मिळविले आहे। शिमला मिरची लागवड केल्यापासून 3.5 महिन्यात पीक येते। साधारण ही आधुनिक शेती वर्षभर चालते। दिल्ली मुंबई येथे 200 रुपये किलो प्रमाणे शिमला मिरचीची विक्री होते। ही आधुनिक शेती करताना शेतकरी कचरू गव्हाणे यांचा गुलाब शेतीकडे वळण्याचा मानस दिसून आलाय। बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनावणे, इगतपुरी। माझं नाव कचरू गेनू गव्हाणे, राहणार कुरेगाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। मी म्हणजे इगतपुरी तालुक्यातील आहे आणि माझं जे पॉली हाऊस आहे तर 2009 मध्ये माझं प्रोजेक्ट रिपोर्ट भेटला आहे मला कांबळे साहेबांकडनं आणि मी तेव्हापासून तर कलर मिरचीचं प्रोजेक्ट रिपोर्ट आहे माझ्यावाला। कलर मिरची जवळजवळ 7-8 वर्ष मी केली आणि त्याच्यानंतर परत मी 9 वर्ष गुलाब केला आणि आता परत मी आज म्हणजे आम्ही तिला मिरची चालली माझ्यावाली मिरची लावलेली। तर साधारणतः माझा जवळजवळ नेहमीचा अनुभव म्हणजे मागच्या 9-10 वर्षाचा का आतापर्यंत मला 7-8 लाख खर्च आलेला आहे रोपांसर आणि शाश्वती गॅरंटी 10-12 लाख रुपये मला अजून म्हणजे आता सुरुवात होऊ राहिले, कलर येऊ राहिला आहे आणि 10-1 लाख रुपये मला उत्पन्न अपेक्षित आहे। एवढं 4च महिन्यात म्हणजे जवळजवळ मिरची 7-8-9 महिने तरी कंपल्सरी चालते। वर्षभरात आपलं हे पीक आहे।